Good morning all students. We are starting our a new topic 2.6 World Heritage Site. Today this topic will aware you about a new horizons of new careers. So today let me discuss what is in this topic. आज आपण आपला हा जो 2.6 जो काही टॉपिक आहे दुसऱ्या युनिट मधला वर्ल्ड हेरिटेज हा पाहणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला एक जी काही संधी आहे करिअरची जी संधी आहे ती सुद्धा पाहायला मिळेल। जसं आपल्याला बऱ्याच करिअरच्या वाटा आहेत त्यातलीच ही एक वाट आहे की ज्याच्यामध्ये जे काही पर्यटन व्यवसाय आहे त्याच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न इथं पाठामध्ये अभ्यास मंडळाने केलेला आहे। तर आपलं जे काही करिअर आहे हे करिअर आपण यामध्ये सुद्धा करू शकता। आपण पाठाच्या शीर्षकाकडे जाऊ। जसं पाठाचं शीर्षक आहे वर्ल्ड हेरिटेज, तर हेरिटेजचा अर्थ आहे वारसा। मग जागतिक वारसा यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहा, जगात जे खूपच सुंदर आहे, खूपच चांगलं आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय की कशा प्रकारे तुम्ही एखादी चांगली गोष्ट एक्सप्लोर करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता। ही जर तुम्ही दुसऱ्याला एक्सप्लोर करण्यासाठी जर मदत केली तर तो तुमचा व्यवसाय होऊन जाईल। मग तुम्ही एखादे ट्रॅव्हल गाईड बनू शकता, टुरिस्ट बुकिंगचे एजंट बनू शकता किंवा टुरिस्ट कंपनी काढू शकता। अशा वेगवेगळ्या व्यवसायांच्या संधी या क्षेत्रामध्ये आहेत आणि हे नव्यानं विकसित होत असलेलं एक क्षेत्र आहे। तर या धड्यामध्ये थोडंसं जागतिक दर्जाचं माहिती तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न पाठामध्ये केलेला आहे। सो सगळ्यात आधी आपण वॉर्मिंग अप पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये चिटचॅट ऍक्टिव्हिटी, त्यानंतर धड्याचं ट्रान्सलेशन आणि मग शेवटी इंग्लिश वर्कशॉप आपण पाहणार आहोत। माझ्यासमोर पुस्तक आहे, तुमच्याही समोर पुस्तक असण्याची आवश्यकता आहे, तर तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर सुरुवात करतोय आपण चिटचॅट ऍक्टिव्हिटी पासून, पेज नंबर 74। ठीक आहे। सो पहिला वॉर्मिंग अपच्या ऍक्टिव्हिटी मधला, चिटचॅट मधला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ग्रुप करायचा आहे आणि ही ऍक्टिव्हिटी सोडवायची। आधी लेट मी रीड द क्वेश्चन फर्स्ट। आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड, मी जगाविषयी बोलू शकतो। आय नो अबाउट द वर्ल्ड, दॅट इज वाय आय कॅन टॉक अबाउट इट, दॅट इज वाय आय कॅन टॉक अबाउट इट। From groups of 6 to 8 students, you should make group of your best friends. The numbers of friends are 6 to 8. तुम्ही 6 ते 8 जणांचा ग्रुप बनवायचा आहे। Each group should select anyone continent for continent and share the following information about each. तर प्रत्येकानं एक कॉन्टेंट निवडायचं। मग तुम्ही 7 जणांचे ग्रुप करा, बरोबर सगळ्यांना एक एक कॉन्टेंट मिळेल। तर त्यानंतर काय सांगायचं, तर त्यामध्ये असणारी इम्पॉर्टंट सिटीज। आता बऱ्यापैकी सगळ्यांचा हट्ट असणार आहे की मी आपलं एशियन कंट्रीज निवडतो किंवा मी जो काही कॉन्टिनेंट निवडणार आहे तो एशिया हा कॉन्टिनेंट निवडेल। मग काही जणांना आफ्रिका आवडेल, काही जणांना अमेरिका आवडेल, मग काहींना नॉर्थ, काही साऊथ, काहींना आफ्रिका आवडेल, काहींना ऑस्ट्रेलिया आवडेल, काहींना रशिया आवडेल, काहींना युरोप आवडेल। तर जो तुमचा आवडता खंड आहे त्या खंडाचं तुम्ही नाव काय करा, इथं गृहीत घ्या आणि मग काय करायचं तर त्याच्याविषयी माहिती सांगायची। मग माहिती सांगायचे पॉइंट सुद्धा दिलेले आहेत। पहिला पॉइंट मी वाचतोय, इम्पॉर्टंट सिटीज। Important cities in Asia are in cities सांगितल्या, दिल्ली, कोलकाता, मुंबई,
नागपूर, शांघाय, टोकियो, Islamabad, and other are Asian cities. Then sightseeing places of tourist interest. तर टुरिस्ट इंटरेस्टच्या ज्या काही साईटसीइंग प्लेसेस आहेत, साईटसीइंगच्या टुरिस्ट प्लेसेस आहेत ह्या तुम्हाला इथं सांगायच्या आहेत. इन इंडिया देयर आर सो मच साइट्स you can visit. You can visit Taj Mahal. You can visit Jammu and Kashmir for ice-capped mountains. You can visit Darjeeling. You can visit Dehradun. You can visit Konkan. You can mostly love here forts. Then you can visit our Rajasthan deserts. So much places are there to mention here. इथं मेन्शन करण्यासाठी बऱ्याच प्लेसेस तुम्हाला इथं मिळतील. ओके, सो नेक्स्ट साइट सीइंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट. टुरिस्ट इंटरेस्ट साठी साइट सीइंग प्लेसेस कोणकोणत्या आहेत? मग हे तुम्हाला सांगायचं की साइट सीइंग प्लेसेस कोणत्या आहेत हे आता आपण डिस्कस केलं. त्यानंतर फूड स्पेशलिटी क्युझिन. तर इथं फूड स्पेशलिटी कशी आहे? इन आवर कॉन्टिनेंट देयर इज इंडियन टेरिटोरी. वी हैव लॉट्स ऑफ डायवर्सिटी इन फूड्स एंड क्यूजिन. You can test various types of cuisines such like Indian food, Indian traditional food, Maharashtrian food, Punjabi food and etc. मग वाईल्ड लाईफ, इथली वाईल्ड लाईफ कशी आहे, इथली वाईल्ड लाईफ कशी आहे याच्याविषयी माहिती द्यायची आहे. डिफरंट टाइप्स ऑफ रिजन अँड व्हेजिटेशन. इथं असणारी जी की वृक्ष कशी आहेत, व्हेजिटेशन कसं आहे हे तुम्हाला इथं डिस्कस करायचं. म्हणजे इन्व्हायरमेंटल ज्या काही व्हेजिटेशन्स आहेत तर ह्या व्हेजिटेशन्स कशा आहेत, ग्रीनरी कशी आहे. तर आपल्याकडे जी असणारी ती ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे, tropical rainforest, as well as we have desert in our country. Then human life. In our country there is complexity or complex of human lifestyles. All types of people live here. अशा पद्धतीनं वेगवेगळे जे काही उत्तर आहेत ते तुम्हाला लिहायला लागणार आहेत आणि ह्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, वर्ल्ड मधल्या एका कॉन्टिनेंट विषयी लिहायचंय. ठीक आहे, तर तुम्हाला नंतरच्या स्लाइड मध्ये ते मी काय करेन, टाकेन. तर नाउ ईच ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द प्रिव्हियसली फॉर्म्ड ग्रुप्स शुड नॅरेट द इन्फॉर्मेशन टू द क्लास. आता जी काही तुम्ही माहिती गोळा केलेली आहे, हे जे काही 6 मुद्दे तुम्ही घेतले, या 6 मुद्द्यावरून जी काही माहिती तुम्ही गोळा केली ह्या माहितीचं तुम्हाला काय करायचं आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे. मग हा प्रेझेंटेशन करणार कोण, तर तुमचा ग्रुप लीडर जो असेल तो काय करेल, याचं प्रेझेंटेशन सगळ्या क्लासमध्ये करेल. सगळं जो क्लास आहे त्या क्लासमध्ये तो प्रेझेंटेशन करेल. ओके, युजिंग प्रॉपर अट्रॅक्टिव्ह सेंटेन्सेस. त्याच्यापासून तो अट्रॅक्टिव्ह सेंटेन्सेस बनवेल आणि त्याचे जे स्किल्स आहेत, मग रीडिंग स्किल असतील, प्रेझेंटेशन स्किल आहेत, हे वापरून तो काय करेल, तुम्ही तयार केलेले नॉलेज तो काय करेल, सगळ्यांना सांगेल. नेक्स्ट आहे प्रिपेअर अ ट्रॅव्हल ब्रोशर ऑर लिफलेट ऑफ युअर नेटिव्ह प्लेस ऑर एनी टाउन हिस्टॉरिकल प्लेस. तर तुम्हाला तुमच्या नेटिव्ह प्लेसचं एक ट्रॅव्हल ब्रोशर तयार करायचं आहे. आता ब्रोशर काय असतं, तर त्या अशी माहिती पुस्तिका असते की ज्याच्यामध्ये भरपूर माहिती आहे, इत्यंभूत असं म्हणतो आपण मराठीमध्ये. तर डिटेलमध्ये माहिती असलेलं एक पुस्तक जे कशाविषयी असेल, तुमच्या गावाविषयी असेल. ठीक आहे, और एनी टाउन हिस्टॉरिकल प्लेस हिल स्टेशन टू अट्रॅक्ट टुरिस्ट युजिंग द पॉइंट्स बिलो. तर तुम्हाला ही पण मुभा आहे की तुम्ही काय करू शकता,
तुमचं जे काही लिफलेट आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनं कोणत्याही क्षेत्राचं घेऊ शकता किंवा तुमच्या नेटिव्ह प्लेसचं घ्या. उत्तम आहे तुम्ही तुमच्या नेटिव्ह प्लेसचं घेतलेलं सगळ्यात उत्तम आहे, कारण तुम्हाला ते सोपं जाईल. तुम्हाला तिथली माहिती बरीच असणार आहे. मग त्यामध्ये तुम्ही काय काय करायचं आहे, तर पहिलं पान जे असणार आहे त्याच्यावर तुमचं टायटल असणार आहे. तर त्या टायटल नंतर काय असेल बघा, नियरेस्ट रेल्वे स्टेशन, नियरेस्ट एअरपोर्ट, नियरेस्ट बस स्टँड. मग लिहिताना काय लिहिणार, हाऊ टू रीच देअर. पॉइंट पहिला असणार आहे हाऊ टू रीच देअर. मग बाय बस, द नियरेस्ट बस स्टँड इज कोल्हापूर बस स्टँड. जर आपण माझ्या विद्यार्थ्यांच्या गावाचा विचार केला तर तो आहे इचलकरंजी. तर इथून जवळचं सगळ्यात जवळचं जे काही बस स्टँड आहे मोठं गजबजलेलं हे कोल्हापूर आहे. नियरेस्ट बस स्टँड इज कोल्हापूर, 27 किलोमीटर फार अवे फ्रॉम माय सिटी. नियरेस्ट एअरपोर्ट, नियरेस्ट बस स्टँड and nearest railway station. Nearest railway station is हातकणंगला रेल्वे स्टेशन. असं तुम्ही काय करायचं ते मेन्शन करायचं आहे. त्यानंतर टॉप 5 स्पॉट्स टू विजिट. 5 ठिकाणं कोणती आहेत की तुम्ही त्यांना भेट देऊ शकता. त्यानंतर स्पेशल फीचर्स ऑफ दिस स्पॉट. ह्या स्पॉटची स्पेशल फीचर्स काय आहेत, स्पेशल फीचर्स काय आहेत. त्यानंतर हॅव फन एंटरटेनमेंट. तर इथे एंटरटेनमेंटची काय सुविधा आहे, एंटरटेनमेंटची काय सुविधा आहे. त्यानंतर माउथ वॉटरिंग स्पेशल क्युझिन्स. तर तोंडाला पाणी सुटेल अशा काय क्युझिन्स इथं मिळतात. तर वेगवेगळ्या क्युझिन्स वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला मिळत असतात, त्यांचा उल्लेख इथं करायचा आहे. त्यानंतर अदर नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स. तर इतर काही स्पॉट्स असतील भेट देण्यासाठी तर त्या स्पॉट्स कोणत्या आहेत. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचं इथं काय करायचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे. त्या सगळ्या इथं ऍड करायचं तुम्हाला. मग तुमचं ट्रॅव्हल ब्रोशर बनेल. तुम्ही एखादा पॉइंट याच्यामध्ये ऍड करू शकता. एखादा पॉइंट तुम्हाला आवडलाय तो ऍड सुद्धा करू शकता. म्हणजे निदान तुमचं 6 पानाचं ब्रोशर व्हायला पाहिजे. तुमचं ब्रोशर 6 पानाचं व्हायला हवंय. ठीक आहे, नंतरच्या स्लाइड मध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, तर आता आपण पाहिलं चिटचॅट. आता आपल्याला पाहायचं आहे वर्ल्ड हेरिटेज साइट या धड्याचं भाषांतर. तर आपल्याला पहिल्याच पानावर काही चित्र दिलेली आहेत. अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization to have significant cultural and natural importance to humanity. Humanity मानवता. मानवतेला ह्या ज्या काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत याचं डिटरमाइन करण्यासाठी, त्यांना महत्व पटवून देण्यासाठी ही जी काही जागतिक संघटना आहे युनेस्को, ज्याचा फुल फॉर्म आहे युनियन नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ही संस्था शालेय, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा बाबींवर काम करणारी संस्था. हिचं उद्देश काय आहे की तिला ह्या ज्या काही जागतिक वारसा स्थळांचे महत्व सगळ्यांना सांगायचं आहे. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मॅनेज्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. तर हे जे काही साइट आहे ही कोण मॅनेज करतं, तर वर्ल्ड हेरिटेज साइट जी काही कमिटी आहे ही काय करते, मेंटेन करते. त्यानंतरचं वाक्य आहे बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली.
तर हे कल्चरली आणि नॅचरली यांचं सिग्निफिकंट काय आहे हे सांगणार आहे. मग नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या आणि कल्चरली सांस्कृतिकदृष्ट्या. सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या काय महत्वाचं आहे, काय जपून ठेवायला पाहिजे हे या साईटवर ठरतं. दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड्स फॉरेस्ट, लेक्स, माउंटेन्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. तर याच्यामध्ये काय काय येतं, तर याच्यामध्ये येतं पहा फॉरेस्ट, जंगल येतात, लेक्स, तळी येतात, मोनामेंट्स म्हणजेच स्मारक येतात, बिल्डिंग्स म्हणजेच मोठमोठ्या वास्तू येतात. मग याच्यामध्ये वास्तू म्हणजे कशा येतात, जसं की किल्ले, फोर्ट्स येतात, मॉस्क्यूज येतात, बिग टेम्पल्स, मंदिरे येतात, देन सिटीज. मग हिस्टॉरिकल एखादी सिटी असेल ती येऊ शकेल, एक्सेट्रा. World Heritage Site can also be a combination of both cultural and natural areas. कल्चरल आणि नॅचरल एरियाज दोन्ही ते काय करतात, टार्गेट करतात. फॉर एक्झाम्पल माउंट हगेशियन्स इन चायना, अ साइट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. जसं की इथं एका डोंगराविषयी माहिती दिलेली आहे, माउंट हुगेशियन्स. मग हा जो आहे चायनीज कल्चर मधला महत्वाचा एक पर्वत आहे. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. तर त्याचे जे काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक गुण, त्याचा अर्थ दिलाय बघा, डिस्टिंग्विशिंग फीचर्स और क्वालिटीज. तर काय नेमके क्वालिटीज आहेत यांच्याही डिस्टिंग्विश केलं जातं इथं. ठीक आहे. तर माउंटेन जो आहे तो काय आहे, सिग्निफिकंट आहे, महत्वाचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे महत्वाचे आहेत आपल्या पाठानुसार. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट दिलाय, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे त्याची हिस्ट्री कशी आहे, त्याची हिस्ट्री कशी आहे याच्याविषयी. Although the idea of protecting cultural and natural heritage site around the world begin in the next page वर जायचं आपल्याला, early 20th century, 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला, अगदी पहिल्यांदा काय झालं, याची निर्मिती झालेली आहे. देन काय झालं पहा, फॉर दिस कल्चरल century momentum for its actual creation was not until the 1950s. In 1954, तर 1950 या दशकात असेल, 1954च्या दशकात अजून सुद्धा त्याला वेग आलेला नव्हता. आता मोमेंटम हा सायन्सचा शब्द आहे, संवेग असं म्हटलं जातं त्याला. तर अजून सुद्धा गती आलेली नव्हती ह्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स बनवण्यासाठी. वर्ल्ड हेरिटेज साइट्स बनवण्यासाठी अजून सुद्धा गती आलेली नव्हती. इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द आस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम नाईल रिव्हर. जगातली जी सर्वात लांबीला जास्त असलेली जी नदी आहे, कोणती नदी, आपली नाईल नदी, जिला कंट्रोल करण्यासाठी, तिच्या पाण्याचा चांगला वापर करण्यासाठी इजिप्तनं काय ठरवलं की याच्यावर खूप मोठा डॅम बांधायचा. आस्वान हाय डॅम असं या डॅमचं नाव होतं. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली containing the Abu Simbel temple and scores of ancient Egyptian artifacts. आता इथं दोन वेगळे नवीन शब्द आले बघा. आर्टिफॅक्ट्स, पुढे आलेला आर्टिफॅक्ट्स, एनी ऑब्जेक्ट्स मेड बाय अ ह्युमन बीइंग, कलाकृती, मानवानं निर्माण केलेली कलाकृती. आणि स्कोर्स
स्कोर्स म्हणजेच प्लेंटी ऑफ ह्युमन, मेनी ऑफ, बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन तयार केलेली जी कलाकृती आहे हे होतं टेम्पल. अबू सिम्बल टेम्पल हे खूप महान आणि मोठं आणि अगदीच पॉप्युलर असं जे काही मंदिर होतं हे या डॅममुळं बुडणार होतं. टू प्रोटेक्ट द टेम्पल अँड आर्टिफॅक्ट्स, तिथं असणाऱ्या कलाकृती, ते मंदिर, त्यांना काय करायचं होतं, संरक्षित करायचं होतं. युनेस्को लॉन्च्ड ॲन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. तर युनेस्कोनं काय केलं, एक कॅम्पेन उभा केलं, कॅम्पेन लढा called the dismantling and movement of the temple to higher ground. तर dismantling, डिसेंबलिंग, पुलिंग डाऊन, पुन्हा ते काढणं आणि दुसरीकडं स्थापन करणं, याला डिसमेंटलिंग म्हणतात. समजा आपल्याकडे एखादं घर आहे, त्याला डिसमेंटल करतो आपण, म्हणजेच त्याला विस्कटून टाकतो. तर तसं काय करायचं, हे जे काही मंदिर आहे हे डिसमेंटल करून जिथं पाणी येणार नाही त्या ठिकाणी ठेवावं लागेल, असं त्यांचं म्हणणं होतं. द प्रोजेक्ट कॉस्ट ॲन एस्टिमेटेड $80 million, $80 million इतका खर्च यासाठी येणार होता. अपेक्षित खर्च काय होता, 80 million. $40 million of which come from 50 different countries. यासाठी 50 देशांनी $40 million इतका पैसा दिला. Because of the project success, UNESCO and the International Council of Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization. इथं खऱ्या अर्थानं या वर्ल्ड हेरिटेज साठीचा पहिला पाया रोवला गेला, की ज्याच्यामध्ये इनिशिएटेड म्हणजे बिगिन स्टार्टेड. इनिशिएटेड हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण तुम्हाला बऱ्याच वेळा लागेल. मग तो नाउन इनिशिएशन म्हणून वापरा किंवा इनिशिएटेड म्हणून वापरा वर्ब. तर सुरुवात करणे, इनिशिएटेड सुरुवात करणे. फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, हा जो काही इजिप्तचा कल्चरल हेरिटेज होता, कोणता, हे जे काही टेम्पल होतं अबू सिम्बल टेम्पल, हे वाचवण्यासाठी युनेस्कोनं खूप मोठी चळवळ उभा केली आणि त्या चळवळीला चांगलं यश आलं आणि त्यामुळं हे टेम्पल वाचलं. मग हीच प्रोसेस सगळ्या वर्ल्ड हेरिटेजसाठी वापरण्यात आली. मग फक्त वाचवण्यासाठी नाही, त्याचा जो काही हेतू आहे हा वाढवण्यात आला. वाचवायचं पण आणि डेव्हलप पण करायचं. त्यांच्यासाठी लागणारा जो काही अर्थसहाय्य निधी आहे, फंड आहे, तो फंड रेझिंगचं काम सुद्धा करायचं काम हे युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट करायला लागलं. मग वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे हा खूप महत्वाचा घटक आहे आपल्या जागतिक लाईफ मधले, किंवा इवन आपले कल्चरल लाईफ जी आहे ती सुद्धा याच्यामुळे प्रोटेक्ट होत असते. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965, नंतरच लगेचच 1965 ला अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्स फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, याचं नामांकन करण्यात आलं. कुठं, व्हाईट हाऊस मध्ये. अमेरिकेचं जे काही कार्यालयीन कामकाज चालणारं जे काही सभागृह आहे, इथं याची घोषणा करण्यात आली. या समितीचं नाव वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट असं करण्यात आलं. टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साइट्स, बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सीनिक साइट्स. सीनिक पाहायला खूप छान अशा गोष्टी असलेलं. Finally, in 1968, the International Union for Convention of
developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm. तर त्याची पुढची सभा जी आहे ती काय ठरली, स्टॉकहोम मध्ये घेण्यात आली. स्वीडन इन 1972, स्वीडन मध्ये 1972 ला ही स्वीडन मध्ये घेण्यात आली. Following the presentation of these goals, the convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. तर 16 नोव्हेंबर 1972 ला युनेस्कोची जी काही जनरल कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं की ही जी काही संस्था संघटना आहे ही काय करेल, नॅचरल हेरिटेज हे काय करेल, अडॉप्ट करेल, म्हणजे ते काय करेल, दत्तक घेईल आणि त्यांना डेव्हलप करण्यासाठी काम करेल. जसं आपल्या महाराष्ट्रातलं कास पठार जे आहे ते वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याचं ऍडिशन झालेलं आहे. इथं असणारी जी काही दुर्मिळ फुलं आहेत त्यांचंही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व वाढलेलं आहे आणि ते टिकवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न आता सुरू आहे. ठीक आहे, आता पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या तासाला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर धन्यवाद, इथं आपण थांबतोय, राहिलेला भाग पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत.